हे या लावणीचं हे एक खरं रूप आहे की जिथे तुम्हाला वस्ताद मास्तर जी जुनी शब्द परंपरा रूढ आहे आपल्याकडे, कोणी वाजवावी तर त्याला वस्ताद असावा, मास्तर असावा पेटी वाजवायला. तिथं डीजेचे साऊंड लावून लावणी नाही होऊ शकत. आधी लावणी जी पाहिली ती म्हणजे बाईपणाच्या खऱ्या शृंगाराची पाहिली, आणि आता बाईपणाच्या खऱ्या एका दुःखाची, संसाराची म्हणून तिच्या जन्मापासून मरणापर्यंतचं एक जे जातं फिरत राहतं, त्या जात्याला आम्ही या दोघींनी जे काही रूप दिले त्या गाण्याला सगळं. पण त्याच्या आधी आम्ही नेहमी लोकांना हे मात्र जाणून देतो की आत्ता गायला येणारी बाई आहे म्हणजे ते जे काही दुःख गाणार आहेत किंवा काय आहे ते त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा बाई होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नेहमी त्या आख्यानातून एक जागृती करतो की एकदा लेक म्हणून जन्माला यावं माय, एकदा लेक म्हणून जन्माला यावं. लेकीची पोर होती, पोरीची कुमारी होती, कुमारीची नवरी होती, नवरीची आई होती, आईची आजी होती, आजीची पणजी होती. एक एक तप सरत जातं आणि जात्याच्या गरगरीत सारं काही वाहून नेतं. म्हणून म्हणतो माय एकदा लेक म्हणून जन्माला यावं. चला आता निघाल्यात अशा काही लेकी ज्या तुम्हाला घेऊन जाणार आहेत तुमच्याच त्या सगळ्या माहेरपणात. वांज बाईला बी पाना फुटावा अशी व्हावी अंगाई, वांज बाईला बी पाना फुटावा अशी व्हावी अंगाई, आणि म्हाताऱ्या बाईचं बी बारसं होणं म्हणजे हो जात्यावरचं गाणं. माहेराची सयवती ग